एका ब्राह्मणाचा मुलगा काशीला शिक्षण घेण्यासाठी गेला होता. तिथे त्याने 12 वर्ष कठोर परिश्रम करून सर्व शास्त्र, वेद आणि पुराणे यांचा अभ्यास केला. जेव्हा त्याला वाटलं की त्याने सर्व काही शिकून घेतलं आहे, तेव्हा तो अभिमानाने घरी परतला आणि घरी पोचताच त्यानं त्याच्या वडिलांना सांगितलं, बाबा, मी सगळं शिकून आलो आहे. आता मला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत. तुम्ही मला काहीही प्रश्न विचारू शकता. त्याचे वडील हसले आणि म्हणाले, ठीक आहे बाळा, तू खूप शिकला आहेस, तर माझ्या एका छोट्या प्रश्नाचं उत्तर दे. मुलगा आत्मविश्वासाने म्हणाला, हो बाबा, कृपया विचारा. वडिलांनी गंभीर स्वरात विचारलं, सांग बाळा, पापाच्या वडिलांचं नाव काय आहे? ब्राह्मणाच्या मुलाला धक्का बसला. त्यानं स्वतःशी विचार केला, हे मी कधीच वाचलं नाही. कोणत्याही पुस्तकात किंवा धर्मग्रंथात याचा उल्लेख नाही. त्याने संपूर्ण रात्र त्याच्या पुस्तकांमध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधामध्ये घालवली. त्याची पानं पलटली, पण त्याला पापाच्या वडिलांचं नाव कुठेही सापडलं नाही. सकाळ झाल्यावरती वडिलांनी विचारलं, तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं का? मुलानं डोकं खाली केलं. वडिलांनी म्हटलं, बाळा, जर तुला पापाच्या वडिलांचं नावही माहीत नसेल तर तू काय शिकलास? हे ऐकून मुलाला खूप लाज वाटली. तो दृढ स्वरात म्हणाला, बाबा, पापाच्या वडिलांचं नाव कळल्यानंतरच मी परत येईन, जरी मला वर्षानुवर्ष लागली तरी. असे म्हणत तो पुन्हा काशीकडे निघाला. ऊन खूप तापलं होतं. दुपारी त्याला प्रचंड तहान लागली आणि त्याचा घसा कोरडा पडू लागला. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याला जवळच एक गाव दिसलं. तो गावात पोचला आणि एका घराचा दरवाजा वाजवला आणि म्हणाला, कुणी आहे का? मला खूप तहान लागली आहे. कृपया मला थोडे पाणी द्या. ब्राह्मणाच्या मुलाचा आवाज ऐकून घरातून एक सुंदर स्त्री बाहेर आली. तिने ब्राह्मणाच्या मुलाला पाण्याचं एक भांडं दिलं. ब्राह्मणाच्या मुलाने समाधानाने पाणी प्यायले आणि सुंदर स्त्रीला विचारले, माते, हे कुणाचं घर आहे? ती स्त्री हसली आणि म्हणाली, पंडितजी, हा प्रश्न तुम्ही पाणी पिण्यापूर्वी विचारायला हवा होता. आता तुम्ही माझ्या हातून पाणी प्यायला आहात. ऐका, हे घर एका वेश्येचं आहे आणि मी वैश्य आहे. माझं नाव भागाबाई. त्या स्त्रीचं ते बोलणं ऐकून त्या मुलाला मात्र धक्का बसला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याला काय करावे ते कळेना. कारण तो पाणी पिला तर होता, पण आपण पाणी एका वेश्येच्या हातून पिलो ही गोष्ट त्याच्या मनाला आता जास्त त्रास देऊ लागली होती. त्याने मनी विचार केला, माझ्या हातून एक मोठं पाप घडलं आहे. तो स्वतःशी बोलू लागला, मला त्या पापाच्या वडिलांचं नाव सापडलं नाही तर मी आणखी एक पाप केलं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून भागाबाई मात्र हसली आणि म्हणाली, पंडितजी, तुम्ही कुठे जात आहात? पंडितजीनं तिला संपूर्ण कर्मकहाणी सांगितली. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, मी पापाच्या वडिलांचं नाव जाणून घेण्यासाठी काशीला जात आहे. 12 वर्षाच्या अभ्यासानंतरही हा प्रश्न अनुत्तरित राहिला. भागूबाईनं मनात विचार केला, 12 वर्ष काशीमध्ये शिक्षण घेतलेल्या पंडितांना साधा पापीच्या वडिलांचं नाव माहीत नाही आणि आता ते पुन्हा काशीला शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर का सांगू नये? ती म्हणाली, पंडितजी, तुम्हाला काशीला जायची गरज नाही. पंडितजी, मी तुम्हाला त्या पापीच्या वडिलांचं नाव सांगू शकते. पंडितजींनी उत्सुकतेने विचारलं, खरंच जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मला इतके दूर जाण्याची गरज पडणार नाही. भागाबाई हसली आणि म्हणाली, ठीक आहे पंडितजी, पण तुम्ही पापीच्या वडिलांचं नाव ऐकण्यापूर्वी माझी एक अट आहे आणि ती अट म्हणजे तुम्हाला माझ्या घरी जेवावं लागेल. तुम्ही खूप लांबून आला आहात आणि तुम्ही थकलेले दिसता, म्हणून तुम्ही थोडी विश्रांती घ्यावी. त्या दरम्यान मी तुमच्यासाठी जेवण बनवते. तुम्ही जेवल्यानंतर मी तुम्हाला पापीच्या वडिलांचं नाव सांगेल. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, मी तुमच्या घरी जेवण कसं करू शकतो? तुम्ही एक अपवित्र स्त्री आहात. तुमच्या हातचे अन्न माझ्यासाठी निषिद्ध आहे. मी नकळत तुमच्या घरचे पाणी प्यायलो आणि मला त्याचा पश्चाताप आहे. भागाबाई शांतपणे म्हणाली, ठीक आहे पंडितजी, मी शिजवलेलं अन्न तुम्हाला खाण्याची गरज नाही. मी तुम्हाला पीठ, मीठ, डाळ आणि तांदूळ देईन. तुम्ही ते स्वतः शिजवून खाऊ शकता. ब्राह्मणाच्या मुलाने मान हलवली आणि म्हणाला, नाही, मी तुमच्या घरातून काहीही घेऊ शकत नाही. भागाबाई हसली
आणि म्हणाली, पंडितजी, जर तुम्ही माझ्या घरातून अन्न घेतलं तर मी तुम्हाला दक्षिणा म्हणून 20 सोन्याची नाणी देईन. सोन्याच्या नाण्यांचा उल्लेख ऐकून ब्राह्मणाच्या मुलाच्या मनात लोभ निर्माण झाला. त्यानं विचार केला, मला माहीत नाही की मला या पापीच्या वडिलांचं नाव कुठे मिळेल, पण जर मी आता नाही म्हणालो तर ही सोन्याची नाणी माझ्या हातातून निसटतील. इथे मला कोण पाहत आहे? मी स्वतः जे खाईल ते शिजवेन. मग तिच्याकडनं जेवण स्वीकारण्यात काय हरकत आहे? असा विचार करून ब्राह्मणाच्या मुलानं भागाबाईकडनं जेवण न डगमगता स्वीकारलं. आतापर्यंत ब्राह्मण मुलगा कधीही वेश्येच्या घरातील पीठही अशुद्धतेचे कारण देऊन स्वीकारत नव्हता. आता 20 सोन्याच्या नाण्यांनी आमिष दाखवून त्याने वेश्येकडनं जेवण घेतलं आणि ते स्वतः शिजवू लागला. ब्राह्मणाचा मुलगा स्वयंपाक करत असताना भागाबाई पुन्हा त्याच्याकडे आली आणि म्हणाली, पंडितजी, तुम्ही माझ्या घरून पाणी प्यायला, माझ्या हातून अन्न घेतलं, मग मी तुमच्यासाठी अन्न शिजवून देते. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, नाही भागाबाई, मी तुझ्या हातून शिजवलेलं अन्न कधीच खाऊ शकत नाही. तू एक अपवित्र स्त्री आहेस. भागाबाई हसली आणि म्हणाली, पंडितजी, जर तुम्ही मी बनवलेलं अन्न खाल्लं तर मी तुम्हाला आणखी 20 सोन्याची नाणी देईन. ब्राह्मणाचा मुलगा लोभाने भरला. त्याने विचार केला, जर मला आणखी 20 सोन्याची नाणी मिळाली तर माझ्याकडे 40 सोन्याची नाणी होतील. तसेही मला कोण बघत आहे? तो म्हणाला, ठीक आहे, पण तुम्ही आधी आंघोळ करा, मग जेवण बनवा. भागाबाई म्हणाली, ठीक आहे, जशी आपली इच्छा. तिने आंघोळ केली आणि सुंदर साडी घातली आणि मग मोठ्या प्रेमानं ब्राह्मणाच्या मुलाला नमस्कार केला. तिने त्याच्यासाठी एक स्वादिष्ट जेवण बनवलं. भागाबाईंनी मग जेवणाची थाळी त्या पंडितजी समोर ठेवली आणि म्हणाली, हे घ्या पंडितजी, हे तुमचं जेवण. तेव्हा ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, तुम्ही जेवण बनवून दिलं ते माझ्यासाठी पुरेसं झालं. मी आता स्वतःच्या हाताने जेवेन. भागाबाईने लगेच म्हटलं, मी हे जेवण तुमच्यासाठी बनवलं आहे, म्हणून कृपया ते माझ्या हाताने खा. तो ब्राह्मणाचा मुलगा संतापला आणि म्हणाला, भागाबाई, तुम्ही मर्यादा ओलांडत आहात. तुम्ही एक अपवित्र स्त्री आहात. तेव्हा भागाबाई म्हणाली, पंडितजी, जर तुम्ही खरोखर माझ्या हातून खाल्लं तर मी तुम्हाला आणखी 40 सोन्याची नाणी देईन. कल्पना करा, तुमच्याकडे आता 80 सोन्याची नाणी आहेत. हे ऐकून ब्राह्मणाचा मुलगाचा विवेक डळमळला. तो पूर्णपणे लोभाने ग्रासला होता. त्याने विचार केला, अन्न तिच्या घरचं आहे, तिने ते शिजवलं आहे. मी ते तिच्या हाताने खाल्लं तर काय नुकसान आहे? जर मी ते नाही खाल्लं तर कदाचित मला हे 80 सोन्याची नाणी मिळणार नाहीत. इथे कोण पाहत नाही? ह्या सगळ्या विचारात ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला स्वतःच्या हाताने जेवू घालू शकता. भागाबाईनं जेवण वाढलं आणि ब्राह्मणाच्या मुलासमोर थाळी ठेवली. तिनं स्वतःच्या हाताने एक घास उचलला आणि त्या मुलाला तो घास घेण्यासाठी तोंड उघडताच भागाबाईंनी ब्राह्मणाच्या मुलाच्या गालावर जोरदार चपराक मारली. ब्राह्मणाचा मुलगा रागावला. तो म्हणाला, हे दृष्ट पापिनी स्त्री, तुझी हिंमत कशी झाली? तू एका ब्राह्मणावरती हात उचललास. तुझा हा गुन्हा अक्षम्य आहे. भागाबाई शांतपणे म्हणाली, पंडितजी, मला माफ करा. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, मला समजलं नाही, कृपया सविस्तरपणे सांगा. भागाबाई म्हणाली, प्रथम तू माझ्या घरातील पाणी नकळतपणे प्यायलास म्हणजे ठीक आहे. मग मी वेश्या आहे हे माहीत असूनही मी तुला 20 सोन्याची नाणी देऊ केली. त्या लोभामुळे तू माझ्या घरातून जेवण घेतलंस. मग आणखी 20 सोन्याच्या नाण्यांच्या लोभात तू मला तुझ्यासाठी स्वयंपाक करायला सांगितलास. मग आणखी 40 सोन्याच्या नाण्यांसाठी तू माझ्या हातून खायला देखील तयार झालास. हे तू फक्त 80 नाण्यांच्या लोभामुळे केलं. भागाबाई म्हणाली, पंडितजी, समजून घ्या, हा लोभ म्हणजे पापाचा जनक आहे. या लोभानेच तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त केले आहे आणि तुम्ही तुमच्या धर्माविरुद्ध जाऊन वेश्येच्या हातून अन्न खाण्यासही तयार झालात. हे ऐकून पंडितजीच्या हृदयात वीज चमकली. त्याचे डोळे उघडले. तो भारावून गेला आणि भागाबाईच्या तो पाया पडला आणि म्हणाला, भागाबाई, तू वेश्या नाहीस. खरं तर तू माझी गुरु आहेस. तू मला हे ज्ञान दिलं आहेस की काशीमध्ये 12 वर्ष राहिल्यानंतरही
मला ते सापडलं नाही. भागाबाई हसली आणि म्हणाली, कधी कधी ज्ञान पुस्तकांमध्ये नाही तर अनुभवांमध्ये मिळतं. ब्राह्मणाचा मुलगा भावुकतेने म्हणाला, भागाबाई, मी काशीमध्ये 12 वर्ष वेद, शास्त्र, उपनिषद सर्व काही शिकलो. पण इतक्या वर्षानंतरही मला पापाचा जनक कोण हे समजू शकलं नाही. आणि तू मला एका क्षणात समजावून सांगितलं की पापाचा जनक लोभ आहे. आता मला समजलं की लोभ हा माणसाच्या विवेकाला नष्ट करणारी आग आहे. लोभामुळे माणूस पापी कृत्य करतो, शास्त्राच्या विरुद्ध आणि धर्माच्या विरुद्ध असलेली कृत्य करतो. ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. तो नम्रपणे म्हणाला, आता मी माझ्या आयुष्यात कधीही लोभ न राहण्याची प्रतिज्ञा करतो. कारण लोभ हा प्रत्येक पापाचा मूळ आहे आणि सर्व पापांचा बाप आहे. मित्रांनो, तुम्ही अनेक लोकांच्या तोंडून असं ऐकलं असेल की आम्ही शिकलो नाही पण अनुभवाचे बाप आहोत. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की अनुभव हा पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप मोठा असतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की